हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुळ देवताय, ओम श्री गुरु देवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय. कैलास राना शिवचंद्र मोळी, फनिद्र माथा मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्यांच्या साखळीमध्ये आज मी आपणास भगवान शिवाच्या एका महान व्रतासंबंधी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या व्रताचे नाव आहे पशुपतीनाथ व्रत. या व्रतासंबंधी पूर्ण सविस्तर स्पष्टपणे माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, पशुपतीनाथ, पशुपती या दोन शब्दामध्येच सार ब्रह्मांड सामावलेलं आहे. पशु म्हणजे आपण सर्व जीवजंतू जे असतील पृथ्वी तलावर 84 लाख योनी, हे पशु या ठिकाणी संबोधले गेले आहे. आणि ह्या पशूंचा पती कोण आहे? पती म्हणजे आपण पत्नी झालो. तर सर्व जीवजंतू 84 लाख योनी हे पत्नी आणि यांचा पती हा नाथ झाला, पती झाला. तर पशुपतीनाथ अर्थात या सर्व पशूंचा पती जो आहे तो महादेव आहे. म्हणून या ठिकाणी या शब्दाचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. याची फोड आपल्याला आणखी करून सांगण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ज्या वेळेला लिंगायत धर्मामध्ये दीक्षाविधी समारंभ केला जातो, त्यावेळेला सर्व पुरुष असो स्त्री असो हे पशु ते पत्नी रूपामध्ये मानले आणि ह्या सर्व पत्नींचा एकच पती, तो म्हणजे महादेव. तर या पत्नींचा विवाह या पतीसोबत लावल्या जातो. त्याला त्यावर अभिषेक वगैरे केला जातो, पूजाविधी केल्या जाते. 3-4 तासांची पूजाविधी असते आणि हा लग्न सोहळा पूर्णपणे पार पडतो. त्यावेळेला आपण आपला भाव असतो की आपण पत्नी आहोत आणि आपला पती जो आहे तो महादेव आहे. तर महादेवासमोर, पतीसमोर आपले वागणे, आपले अर्चन, आपले धर्माचरण, आपले आचरण हे कसे असावे हे या लिंगायत धर्मातून समजावून सांगितले. म्हणून लिंगायत धर्मामध्ये शिवलिंगाची जी पूजा केली जाते, जे गुरु, देहधारी गुरु आपल्याला लिंग देतात या पत्नीच्या तळहातावर, उजव्या हाताच्या, आणि सांगतात की याची पूजा करा मरेपर्यंत, मेल्यानंतरही हे तुमच्या सोबत येईल. म्हणजे आपण सती जाणार थोडक्यात. तर आपल्या पतीचा जसा आपण मान सन्मान करतो, त्याचप्रमाणे महादेवाचा मान सन्मान करून त्यांची पूजा आपल्याला करायची आहे, रोज करायची आहे. काही त्रिकाळ पूजाही सांगितलेल्या त्याही आपण करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी लिंगायत धर्माचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की एका पत्नीचे वागणे एका पतीसमोर कसे असतात. तेव्हा कुठे आपल्याला या नाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर या
भावालाच धरून एक या ठिकाणी पशुपतींना व्रत भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले आणि माता पार्वतीने सर्व शिवगणांना सांगितले. शिवगणांनी सर्व देव मुनींना ऋषी मुनींना सांगितले आणि ते आपल्यापर्यंत आलेले आहे. ते या व्रताचरणाचे फायदे काय आहे? कारण कुठलीही सेवा केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो, हे आपली मानव दृष्टी आहे, मानवी स्वभाव आहे, तो थोडं जाणार आहे मित्रांनो. तर नक्कीच यातून आपल्याला फायदा होतो. तर सर्व संकट काळातून मुक्तता होते. आपल्यावर काही एखादं संकट आले असेल, पालट आला असेल, आपण काही मोठ्या संकटात सापडलो असेल, तर त्यातून मुक्तता होते. आणि एखादी मनोवांछित जर आपल्याला इच्छा असेल फळाची, तर ती देखील आपल्याला या व्रताचरणाने प्राप्त होते. तर यामध्ये नित्य धार्मिक सेवा अशी आहे मित्रांनो. सर्वप्रथम पहाटे संध्याकाळ शुचिर्भूत होऊन धुतलेले वस्त्र घालायचे, धारण करायचे आणि घरातील सर्व नित्य पितरपूजा, देवपूजा, विधिवत होम हवनासह अभिषेकयुक्त आटोपायची. आता या व्रतासाठी आपल्याला पूजा साहित्य काय लागणार आहे, या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. तांब्या, तामन, पळीभांडे, अभिषेक पात्र ज्याला आपण म्हणतो, संकल्प, शिव आरती, धूप, कापूर, दीप, गायतुपाचे निरांजन, गायतूप, तिळ तेल, भस्म, बेलपत्र, सफेद फूल, फळे, ऋतुफळे जे असतील ते, अखंड अक्षत, शिवमंत्र, वस्त्र, उपवस्त्र, जानवेजोड, तांबूल, श्रीफळ आणि पंचामृत इत्यादी आणखी काही आपल्याला वाटल्यास आपण घेऊ शकतो किंवा मी सांगण्यात काही विसरलो असेल तरी आपण ते यात ऍड करू शकता. मित्रांनो, आपल्याला करायचे काय तर जवळच्या जागृत शिव मंदिरातील पूजाविधी आपल्याला करायची. ज्यावेळेला घरातील पूर्ण पूजा आपली आटोपलेली असेल, त्यानंतर आपण हे पूजा साहित्य घेऊन मंदिराच्या आवारात प्रवेश करायचा आहे. नळाखाली चांगले हातपाय धुवायचे, चूळ भरायची, अभिषेकासाठी स्वच्छ ताजे असे पाणी तांब्यामध्ये भरून घ्यायचे. बेलफुले असतील तर ते घ्या. शिवालयात डोक्यावर टोपी वा पदर घेऊन प्रवेश करा. बोडक्या डोक्याने किंवा बोडक्या डोक्याने पुरुष स्त्री कोणी असो त्यांनी आतमध्ये प्रवेश करून शिवलिंगाचे मनोभावे दर्शन घ्या. शिवलिंगावरील अभिषेक पात्रात आपल्या तांब्यातील पाणी ओता, तेलाच्या दिव्यात तेल ओता, तुपाच्या दिव्यात तूप ओता, ओला धूप लावा. शिवलिंगासमोर जागा असेल तेथे थोडे लांब जाऊन बसा. आचमन प्राणायाम करा. स्वतः भस्म धारण करा 15 ठिकाणी. स्वतःला सफेद रक्षासूत्र बांधा मित्रांनो. विशेष विधीसाठी संकल्प सोडा. आपली मनोकामना बोला. श्री गणेशाचे स्मरण करा. देवाधिकांना वंदन करा. करण्यास अंगन्यास करा मित्रांनो. याने आपला संकल्प अजून दृढ होतो मित्रांनो. आणि रुद्राभिषेक म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. तो मग संस्कृत भाषेत असो वा प्राकृत भाषेत असो, पण आपल्याला अभिषेक हा केलाच पाहिजे. नुसतं आपण अभिषेक पात्रामध्ये पाणी ओतलं आणि झाला अभिषेक असं नाही. अभिषेकानंतर एका बेलपत्रावर शिवाच्या 108 नावाचा उच्चार आपल्याला करायचा आहे. या मृगे मुद्रेमध्ये ते पकडायचं आहे एक बेलपत्र आणि 108 नावाचा उच्चार करायचा आहे. आता जागा सोडायची. शिवलिंगाला वस्त्र, उपवस्त्र, जानवे जोड अर्पण करायचंय. भस्म लावायचंय, चंदन लावायचंय, अखंड अक्षत लावायचं आहे, सफेद फूल व्हायचं आहे, या फुलांचा हार घालायचा आहे, तांबूल व श्रीफळ ठेवा. शिवलिंगावर धूपदीप लावलेलाच आहे. आता तुपाचे निरांजन पेटवा आणि शिवाची आरती घ्या. जय शिव ओंकारा घेऊ शकता किंवा लवथवती विक्रांत ब्रह्मांडी माळा ही आरती आपण घेऊ शकता. कापूर आरती घ्या, घालीन लोटांगण घ्या, जय जयकार घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, नमस्कार करा, स्वतः भोवती प्रदक्षिणा घाला, परत जागेवर जाऊन खाली बसा. ओम या अ, शिवाच्या पंचाक्षर वा षडाक्षर मंत्राचा आपण 10 मिनिटे माळेविना थोड्या मोठ्या आवाजात जप करायचा आहे मित्र. येथे शिवपूजा समाप्त झाल्याने परत एकदा शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे व शिवालयाबाहेर यायचं आहे. इतर कुठेही न जाता आपल्या घरी आपण सरळ यायचं आहे.
आता सायंकाळ झाल्यानंतर महादेवासाठी घरीच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. त्याला 3 भागात विभागून सकाळच्या पूजा थाळीत ठेवायचं. 3 वेगवेगळ्या भांड्यात. कणकेचे 6 थोडे मोठे दिवे बनवा. यात गायतुपाच्या वाती ठेवा. गायतूप टाका. संध्याकाळात परत सुचिर्भूत होऊन धुतलेले वस्त्र घाला. वरील प्रमाणे पूर्ण तयारीसह त्याच शिवमंदिरात जाऊन पहाटेप्रमाणे पूर्ण विधिवत अभिषेक युक्त पूजा संपन्न करा. 6 पैकी 5 दिवे शिवलिंगासमोर पेटवा. 6वा दिवा आपल्याला घरच्यासाठी ठेवायचा आहे, तो पेटवायचा नाही. गोड प्रसादाचे 3 भाग शिवलिंगाला महानैवेद्य म्हणून विधिवत गायत्री मंत्राने दाखवा मित्रांनो. अर्पण केलेला गोड अन्नाचा 1 भाग शिवलिंगासमोरच ठेवा. दुसरा भाग हजर शिवभक्तांना वाटावा मित्रांनो. तिसरा भाग सरळ आपल्या घरी आणावा. इतरत्र बाहेर कुठेही आपण जाऊ नये मित्रांनो. आणि मनामध्ये असा विचार करू नका की आपण हा जो प्रसाद आहे तो इतरांना वाटला तर त्याचे फळ त्यांना मिळेल. नाही मिळणार मित्रांनो, कारण संकल्प तुम्ही सोडलेला आहे, त्यांनी नाही सोडलेला. त्यामुळे पूर्णपणे फळ हे आपल्याकडेच राहणार आहे मित्रांनो. आपल्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या उजव्या हाताच्या चौकटीवर गाय तुपाचा 6वा दिवा ठेवून पेटवावा व मगच घरात प्रवेश करावा. घरात आल्यावर अर्धसुचे भेटवा. देवघरातील देवतांचे दर्शन घ्या आणि पशुपती नाथ व्रताचा उपवास सोडायला बसा मित्रांनो. गोड अन्नाचा 3रा भाग आपण स्वतः व्रतधारकाने ग्रहण करा. कुटुंबातील इतर सदस्यांना दिला तरी हरकत नाही. त्यांची कोणतीही मनोकामना पूर्ण होणार नाही. केवळ व्रत धारकालाच या महान व्रताचे फळ मिळणार आहे. कारण मंदिरातील भक्तांना जे आपण प्रसाद वाटला त्याच भावनेने आपल्याला घरातील व्यक्तींनाही तो वाटायचा आहे. त्यांनी आपण आपल्या प्रसादामधला आपण काही भाग त्यांना दिला म्हणून त्यांच्याकडे अ, या व्रताचे फळ जाईल काही प्रमाणात, अशी भीती आपल्या मनामध्ये कदाचिही येऊ नये. कारण असं होणार नाही. कारण संकल्प जो सोडतो त्यालाच त्याचं पूर्ण फळ प्राप्त होतो. आणि तुमच्या मनात काय इच्छा आहे, तुम्ही कुठल्या मनोकामना धरून हे व्रत केलेलं आहे, हे इतर कोणालाही माहित नाही मित्रांनो. तर मग हे सर्व गुपित असताना आपण घाबरायचं कशासाठी मित्रांनो? तर बिनधास्त आपण इतरांना हा प्रसाद देऊ शकता मित्रांनो. आणि आपल्याला काही अ, अडचण जर आली तर इतर भक्तांनी हे व्रत करायला हरकत नाही असं सांगितलेलं आहे, पण करायची गरज नाही मित्रांनो. आता व्रताचे आचरण करण्यासाठी काही महत्वाचे नियम जे आहेत ते या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण नियमाशिवाय कुठलंही व्रताचरण होत नाही. कुठलीही धार्मिक सेवा ही फलद्रूप होत नाही. काही नियमांचे पालन करावं लागते. नाही केले तर आपल्याला आपले धर्मबाह्य वर्तन कधी-कधी आपल्या हातून होऊ शकतं मित्रांनो. सदर व्रत सर्व सामान्य शिवभक्तांसाठी आहे. वीरशैव वा वीर वैष्णवांसाठी नाही. किंवा एकाच देवतेची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी नाही. जर त्यांची एकच देवता असेल आणि ती भगवान शिव असेल तर हरकत नाही. पण त्याला करायची गरज नाही. कारण तो एकाच देवतेची भक्ती करतो, रोज करतो तो. तर त्याला अजून व्रत करण्याची काहीच गरज नाही. त्याच्या सर्व मनोकामना न मागताही भगवान शिव पूर्ण करतो मित्रांनो. मग त्याला व्रत करण्याची काय गरज आहे? काहीच गरज नाही. आणि वीरशैव हे शिवलिंगाचीच पूजा करतात. दुसऱ्या कुठल्याही देवतेची ते पूजा करत नाही मित्रांनो. आणि वीर वैष्णव जे आहे ते फक्त भगवान विष्णूचीच पूजा करणार आहेत. ते शिवाची पूजा करणार नाहीत मित्र. कारण धर्मबाह्य वर्तन ठरेल. जे कराल त्याचंही फळ मिळणार नाही. उलट दोष आपल्याला लागेल मित्रांनो. त्रिविध तापांचे ससेमिरा आपल्या पाठीमागे लागेल. तेव्हा असे होणे नाही मित्रांनो. दुसरा जो आहे 5 सोमवार सलग आपल्याला करायचे. सामान्य भक्तांसाठी जे अनेक देवतांची पूजा अर्चा करतात, जे मनोकामना काहीतरी मनामध्ये धरून इच्छित फलासाठी पूजा करतात त्यांच्यासाठी हे व्रत आहे. तर 5 सोमवार आपल्याला सलग करायचे. फलप्राप्ती न झाल्यास एखादा सोमवार खंड पाडून परत नवीन व्रताचरण विधिवत करा. कोणत्याही सोमवारपासून व्रताला सुरुवात करता येते. कुठलाही महिना असो चंद्रमासातला आणि कोणताही सोमवार असो. आणि दिनशुद्धी पाहण्याची गरज, कशाची काहीच पाहण्याची गरज नाही. कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता केवळ उपवास करा. या ठिकाणी उपवास आपल्याला करायला हवा.
की असं नाही की आपल्याला अस्वच्छ आलं तर आपण काहीच पाळायचं नाही. शिव मंदिरातील पूजाविधी फक्त आपल्याला करायची नाही, तिथे जायचं नाही, कळसाचं दर्शन घ्यायचं नाही, घरातील इतर देवतांचंही देवघरातले आपण काही दर्शन घ्यायचं नाही, स्पर्श करायचा नाही, त्याकडे पाहायचं नाही. घरातील इतर सदस्यांनी पूजा व्रत केले तर चालणार नाही, कारण आपण मनोकामनेचा संकल्प विधिवत सोडलेला असतो. म्हणून त्याने व्रत करून काय उपयोग आहे मित्रांनो? काहीच उपयोग नाही. प्रदोष काळाची पूजा संपेपर्यंत दिवसभर उपवास करा. दूध व दुधाचे पदार्थ घ्यावेत. ऋतुफळे व त्यांचा रस घ्यावा मित्रांनो. मनसोक्त घ्यावा. असे नाही की काही आपण भूक सहन होत नाही म्हणून आपण काही भुकेला मारायचंय असं नाही. दिवसभरात झोप घेऊ नये हे मात्र पाळायचे मित्रांनो. व्रताचे उद्यापन होईपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करावे हे महत्वाचं. तर 5ही सोमवार म्हणजे आज पहिला सोमवार असेल तर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा संपेपर्यंत त्याचं उद्यापन होईपर्यंत पूर्ण या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे. दिवसभरात मंत्र जप थोड्या मोठ्या आवाजात माळेविना सुरूच ठेवायचा आहे मित्रांनो. फक्त सोमवारी, असे नाही काही इतर दिवशी पण केला तर चांगलाच आहे, पण दिवसभरात आपल्याला सोमवारच्या दिवशी हा मंत्र जप करायचा, कारण तो तुमचा गुरुमंत्र नाही. गुरुमंत्र असेल तर मग करू नका, मोठ्या आवाजात मनातल्या मनात अवश्य करू शकता. शिवमंदिरात सकाळ संध्याकाळ संधी मिळतात. पुजारी व ब्राह्मण देवतेला यथाशक्ती अन्न, वस्त्र, भस्मवडी, रुद्राक्षमाळ, जानवे जोड, दक्षिणा दान करा. त्यांचे चरण स्पर्श करा. त्यांचा आशीर्वाद घ्यावा. याच धार्मिक कर्मकांडाने आपले व्रत फलदायी होऊ शकते मित्रांनो. कारण इथे दान आपण करतो आहोत, आपली उदारता या ठिकाणी आपण दाखवतो. पण आपण खरोखरच धार्मिक संकटात अडकलो अडकले असाल तर, किंवा आपली मनोकामना धर्म मान्य असेल तर, धर्माच्या बाजूने असेल तरच, अन्यथा नाही. आपली अवैध मनोकामना कदाचित पूर्ण होईल, पण राक्षस वृत्तीने आपण मिळवलेला भोलेनाथाचा तथास्तु आशीर्वाद आपणाला आणखी संकटात तर टाकणार नाही ना, याचा 10 वेळा विचार करा. मगच या पशुपतीनाथाच्या व्रताला सुरुवात करावी. अन्यथा निष्काम सेवा करणे केव्हाही चांगलेच मित्रांनो. जे वीरशैव व वीर वैष्णव करतात त्यांच्याप्रमाणे मित्र, मानवी जीवनाचे सुखदुःख हे केवळ आपल्या मागील जन्मोजन्मीच्या कर्मरूपी प्रारब्धावर अवलंबून असते. यात ईश्वर देखील हस्तक्षेप करू शकत नाही मित्रांनो, कारण आपण सध्या भोग योनीत आहोत. भोग भोगून संपवणे व शास्त्र विहित कर्मकांडाने परमभक्ती मार्गाने एकाच देवता स्वरूपाची भक्ती करणे, त्याला पूर्णपणे समर्पण होणे मित्रांनो. महादेवाचे प्रत्यक्ष दर्शनाने, त्याच्या कृपेने आपले प्रारब्ध बदलू शकते. संचित जळून खाक होऊ शकते. आपणास आपली इच्छा असेल तर मोक्ष देखील मिळू शकतो, किंवा एक पुण्यात्मा म्हणून आपण पुन्हा या मृत्यूलोकात जन्म घेऊ शकता. मानवाचे दुःख नष्ट करून त्याला भक्ती मार्गावर चालण्यास मजबूर करू शकता मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प. म्हणून माझे आपणास सांगणे आहे की नुसत्या कथा श्रवणाने सर्व भक्तांच्या पापांचा अंत होत नसतो. जो स्वधर्माच्या मार्गावर चालतो त्यालाच न्याय मिळतो. आपल्या स्वधर्मात जर शिवसेवा सांगितली असेल तर ती लगेच फळाला येते. अन्यथा अनेक देवी देवतांच्या मागे लागून ऐहिक सुखाची इच्छा मनात जागृत होणे हे योग्य नाही. आपल्या इष्टदेवतेवर आपला विश्वास नाही, श्रद्धा नाही, इष्टदेवतेत आपल्याला सुख देण्याची क्षमता नाही, असा गैरसमज आपला दूर होतो. तेव्हा आपल्या कुळाचार कुळ धर्माची परंपरा पाळणे सोडून इकडे तिकडे ट्रॅक सोडून पळू नका, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मित्रांनो. आपले पितर श्री गणेश कुलदेवता, दीक्षा गुरु व इष्टदेव या मर्यादित. प्रभू रामचंद्र आपल्याला अनेक वेळा सांगत आले की मर्यादा मर्यादा पहा. आपली मर्यादा ओळखून आपण पाय पसरायचे. मर्यादा सोडली की तुमचा नाश हा ठरलेला आहे. समजा रावणाने मर्यादा सोडली, सीतेने लक्ष्मण रेखा ओलांडण्याची मर्यादा सोडली आणि दुःख ओढून घेतलं.
मिळणारे सुख दुःख आपले प्रारब्ध समजून बघा आणि संपवा. त्रिविध तापापासून दूर राहा, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पशुपतीनाथ व्रत संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवतो. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिवा महादेव.